माधुरी हत्तीला आता महाराष्ट्रात परत यायला रस्ता मोकळा झालाय बरं का. चला, नांदणी मठातील माधुरी हत्तीच्या महाराष्ट्रात परत येण्याबद्दल आज पटकन महत्त्वाचं काय ते बघूया. तिला परत आणण्याबद्दल सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. माजी खासदार राजू शेट्टी जे स्वतः तिथे हजर होते त्यांनी ही माहिती दिली आहे. म्हणजे आता तिच्या परत येण्याचा निर्णय घेणार आहे एक उच्चाधिकार समिती. मग यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? पहिलं म्हणजे सुप्रीम कोर्टानं थेट आदेश देण्याऐवजी आता फायनल निर्णय घेण्याचे अधिकार एका उच्चाधिकार समितीकडे म्हणजे हाय पॉवर कमिटीकडे दिले आहेत. त्यामुळे कायदेशीर अडचण दूर झालीये असं म्हणायला हरकत नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्र सरकार, वनतारा जी हत्तींची काळजी घेणारी संस्था आहे आणि नांदणी मठ या तिघांनी मिळून एक चांगला प्रस्ताव तयार केलाय. यात नांदणी मठानं जवळपास 7-8 एकर जमीन माधुरी आणि बाकीच्या हत्तींच्या देखभालीसाठी द्यायची तयारी दाखवली आहे. अर्थात वनतारा आणि सरकारच्या देखरेखीखालीच. आणि तिसरं, आता पुढची स्टेप एकदम क्लिअर आहे. राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ मिळून येत्या सोमवारी त्या समितीकडे माधुरीला परत आणण्यासाठी रीतसर अर्ज करणार आहेत. आणि मग ही समिती सगळं बघून माधुरीच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता उच्चाधिकार समितीच माधुरी हत्तीच्या नांदणीत परत येण्याबद्दल तिच्या भल्याचा विचार करून निर्णय घेईल आणि त्यामुळं तिच्या परत येण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.